1 लाख कोटींचा प्रोजेक्ट, AI टेक्नॉलॉजी आणि 2 कोटी प्रवासी. कसं आहे भारताचं फ्युचर एअरपोर्ट सांगते. आज नवी मुंबईसाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅसेंजर सेवा सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 30 विमानांची ये-जा होणार असून सुमारे 4000 प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. पुढील 15 दिवसात ही संख्या वाढून दररोज 48 फ्लाईट होणार आहे. सध्या देशांतर्गत सेवा सुरू झाली असून मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला 2 कोटी प्रवासी या विमानतळाचा वापर करतील. 1160 हेक्टरवर उभारलेलं 1 लाख कोटींपेक्षा जास्त खर्चाचं हे विमानतळ 2 रनवे आणि 350 एअरक्राफ्ट पार्किंग, पॅसेंजर आणि कार्गो सुविधा अशा सर्व सोयींनी सुसज्ज आहे. AI तंत्रज्ञान, डिजिटल आर्ट, हरित ऊर्जा आणि जलसंधारणावर भर देणारा हा इको फ्रेंडली एअरपोर्ट मुंबई विमानतळावरील 70% लोड कमी करणार आहे. नवी मुंबई आता फक्त शहर नाही तर भारताची एअर कॅपिटल बनते असं म्हणायला हरकत नाही. ही माहिती तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.